सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. 765 क्रमांक ध्यापासून पुढे सुरुवात करीत आहे. करक गडन दुर्जन बचन रहे संत जन टारी बिजुली परे समुद्र में कहा सकेगी जारी. दुर्जन वचन विशारी बाण संत मन शरीर ना भेदी सागर पाणी वीज पडे तरी पाण्यान ती जाळी. दुर्जनांचे बोल अति जहाल विषारी कठोर बाणाप्रमाणे संत त्याकडे अलक्ष करतात. त्या कारणाने दुर्जन बोलांमुळे साधूच्या शरीर व मनाला काहीही क्षती पोचत नाही. अशामुळे साधूंचे काही नुकसान वाईट होत नाही. सागराच्या पाण्यात वीज पडली तरी ती पाण्याला जाळू शकत नाही. तसेच असते हे. परमशांती पुढे कुठल्याही व कितीही कठोर निर्दय माणसाची मात्रा चालत नाही. जिव्हा में अमृत बसे जो कोई जाने बोल विषबा सुखी का उतरे जिव्हा तने ही लोल. अमृतवाणी श्रवे जीभ जरी तरी विषही निर्विष होई विसरून विषवा सुखी आनंदित तन मने डोलत राही. जर जिव्हेतून अमृत प्रमाणे मधुर भाषण प्रवाही होत असेल आणि प्रभावी सत्यवचन बाहेर पडत असेल तर दुष्टाची दुष्टताही नष्ट होते. वासुकी नागाप्रमाणे अत्यंत विषाक्त माणसेही अमृतवाणी सेवत असताना विष त्यागून व तन मनाने नम्र होऊन अशा वाणी प्रसादात दंग होतात. आनंद विभोर होऊन तन्मयतेने डोलू लागतात. बोले बोल विचारी के बैठे ठौर संभारी कहे कबीरता दास को कबहुन आवय हारी. योग्य चिंतन विचारांती बोले योग्य स्थानी बैसे ऐसा हरिदास न कधी हारे कबीर आपणा सांगे. पूर्ण विचार व चिंतनांती बोलणारा आणि सभेत आपल्या योग्यतेनुसार व पात्रतेनुसार स्थान पाहून बसणारा जो कोणी हरिभक्त असतो त्याचा पराभव कधीच होत नाही. सर्वत्र यश कीर्ती याने तो सन्मानित केला जातो. तो जगत वंद्य होतो. कर्म फंद जग फंदिया जप तप पूजा ध्यान जाही शब्दाते मुक्ती होय सोन परापहिचान. संसार मायेत गुरपटुनी जाती जप तप पूजा ध्यान विधी पसती सत्य ज्ञान मुक्ती दाई वचना न जाणती न तैसा यत्न कधीही करती. संसारी माणसे मोहमायात असतात आणि काहीतरी काल्पनिक समजुतीने जप तप पूजा ध्यान यासारख्या विधींच्या मागे किंवा कर्मकांडा मागे लागतात. यामध्ये केवळ विषयोपभोग अधिकाधिक मिळावेत असा स्वार्थच असतो. त्यामुळे त्यांचे कल्याण कधीच होत नाही. अशा माणसांना सत्य ज्ञान देणारे मोक्ष लाभ देणारे शब्द वा वचने याबाबत काही आस्था नसते. त्यामुळे असे शब्द ज्यांना समजत नाहीत व सत्य वचन समजून घेण्याचा प्रयत्नही संसारी जन करीत नाहीत. मुख आवय सोई कहे बोले नाही विचार हते पराई आत्मा जीभ बांधी तलवार. येई तोंडा ते निरर्गल बोलती विना विचार शब्द भडीमार. इतरा किती का दुःख होईना चाले स्वैर जीभ तलवार. मूर्ख अविचारी माणसे कोणताही विचार न करता वाजवी पद्धतीने शब्दबाण सोडून समोरच्या किंवा जवळच्या माणसाला वेदना पोचतील असे वर्तन करतात. इतरांना किती का दुःख होईना ते आपली तलवारीच्या पात्यासारखी तीक्ष्ण असलेली जीभ स्वैर दांड पट्ट्यासारखी चालवून सर्वांनाच घायल करतात. जंत्र मंत्र सब छूट है मती भरमो जग कोय सार शब्द जाने बिना कागा हंस न होय.
मंत्र तंत्र यंत्र निरर्थक त्याने बुद्धी मन भ्रमित होई. सत्यासत्य विवेक न जाणे तरी काक कैसा हंस होई. तंत्र मंत्र यंत्र पूजा हे सारे निरर्थक आणि फसवे आहे. त्यामुळे मानवाची बुद्धी भ्रष्ट होते आणि मन अधिकाधिक भ्रमित होते. जर सत्य ज्ञान शब्दांचे आकलन झाले नाही तर असा मूर्ख कावळ्याप्रमाणे निरर्थक वचवच किंवा कावकाव करणारा कधीही शहाणा म्हणजे दुधाचे दूध व पाण्याचे पाणी करणारा म्हणजे निरक्षीर विवेकी हंस होऊ शकत नाही. सहज तराजू आणि कै सबरस रेखा तोल सबरस माही जी भरस जू कोय जाने बोल. सहज स्वभाव तराजू घेऊन सर्वरस मोल तोल जिव्हा रस सर्वश्रेष्ठ ठरतो जाणून तोलून बोले बोल. आपल्याला स्वभावरूपी एक सहज सोपा तराजू जन्मजात लाभलेला आहे. म्हणजे माणसाला जन्माला येतानाच तोल मोल जोखून घेणे योग्य पारखून घेण्याची कला प्राप्त झाली आहे. ही कला जी सर्व काही नीट अजमावू शकते ती म्हणजे एक तराजू किंवा तागडीच आहे. त्याचा वापर करून सर्व रस नीट तोलून त्यांचे मोल पारखता येते. त्या पारखण्याचा किंवा अंदाजण्याचा वापर केला असता बोलण्याची कला किंवा जिव्हारस हा इतर सर्व रसांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे लक्षात येते ध्यानात येते. म्हणूनच हा सर्व श्रेष्ठ जिव्हारस तोलून मापून वापरावा. वेगळ्या शब्दात जिव्हेचा वापर केवळ शहाणे बोल करण्यासाठीच करावा. रै न तिमीर नासत भयो जबही भानु गाय सार शब्द के जानते कर्म भरम मिटी जाय. सूर्य उगवता सरे जैसा रात्रीचा अंधकार सत्य ज्ञान अनुसरिता संपे माया मोह अंधार. सूर्य उगवल्या रात्रीचा अंधार नष्ट होतो. त्याचप्रमाणे सत्य ज्ञान देणारे शब्द समजून घेतल्यावर त्या शब्दांच्या अर्थाचे अनुपालन करून त्याप्रमाणे जीवनात वर्तन ठेवल्यास संसारी माया मोहरूपी अज्ञान अंधाराचा व मिथ्या भ्रमाचा नाश होतो. ज्ञान सूर्य उगविता अज्ञान तम दूर होत असे. एकदा का ज्ञानाचा सूर्य उगवला की अज्ञान रूपी अंधार नष्ट होतो. सार शब्द निज जानी के जिनकीनी परतीती काग कुमतत हंस भय चले सो भौ जल जीती. तत्वज्ञान शब्द अर्थ आकळुने विश्वासे प्रचिती घेई काक कुमती त्यागुनी हंस होई भवसागर सहज पार जाई. तत्वाचे ज्ञान देणारे शब्द व त्यातील अर्थ यांची जो नीट समज करून घेतो आणि त्याप्रमाणे स्वतःला उमच पाडून घेऊन जो आचरण करतो अशा तत्वज्ञानातील सत्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही. मग हे सारे करणारा अगदी पूर्वी कावळ्यासारखा दुष्टमती व क्षुद्र का असेना नंतर त्याच्यामध्ये विवेक ज्ञान प्रभावाने परिपूर्ण स्थित्यंतर होते. परिणामता तो निरक्षीर विवेकानुरूप वागणारा हंस बनतो आणि हा भवसागर सहज उल्लंघून जातो. वाल्याचा वाल्मिकी बनतो तो. शब्द समारे बोलिये शब्द के साथ न पाव एक शब्द औषधी करे एक शब्द करे घाव. शब्द सांभाळून बोलावे शब्दा हात ना पाय एक शब्दे सुख उपजे दुसरा करी घाव होई हाय हाय. शब्द स्वतःला सावरू शकत नाहीत कारण त्यांना हातपाय नसतात. हे लक्षात घेऊन शब्द उच्चारणाऱ्याने पूर्ण विवेकांती शब्दोच्चारण करावे. एखादा शब्द मनावर फुंकल घालणारा धीर प्राप्त करून देणारा औषधी सारखा उपयुक्त असतो त्याने सुख वाटते. तर दुसरा शब्द अपमान निंदाव्यंजक असतो जो ऐकणाऱ्याच्या मनावर दुःख प्रहार करतो त्याला घायाळ करतो व हाय हाय करायला किंवा विवळायला लावतो. सार शब्द जाने बिना जीव परलय में जाय काया माया थीर नहीं शब्दा लेहू अर्थाय. सत्य शब्द ना कळे ना होई ज्ञान त्याने जीव हो हैराण देह संपत्ती टिकाऊ नसे
असे क्षणिक हे घ्यावे जाणून. सत्य ज्ञान स्पष्ट करणारे शब्द त्यातील अर्थासहित ज्याला समजले उमजले नाहीत त्याचे जीवन त्याला नकोसे होते. तो हैराण होतो व विनाशाच्या गर्तेत अडकतो. देह किंवा काया व माया म्हणजे धनसंपदा या गोष्टी टिकाऊ नसून क्षणिक असतात. याचा बोध न झाल्यास माणूस माईक गोष्टींच्या नादी लागून आपल्या जीवनाचे दुःखदायी वैराण वाळवंट बनवतो. म्हणून जीवनाच्या सार्थकतेसाठी सत्य ज्ञान अत्यावश्यक आहे. शब्द जुऐसा बोलिये तनका आपा खोय और नको शीतल करे आपण को सुख होय. मी पण रहित मधुर शब्द देह भानही जाई इतरा शीतल आल्हाद देती बोले त्यासी हो सुख प्राप्ती. सत्य व मधुर आणि विनम्र अहंकार रहित शब्दाने असे शब्द बोलणाऱ्याचे देहभान जाते. सत्य व मधुर आणि विनम्र अहंकार रहित शब्दाने असे शब्द बोलणाऱ्याचे देहभान जाते म्हणजे तो ज्ञान समाधीत जातो. हे शब्द ऐकणाऱ्याला मनशांती प्राप्त करून देतात. तसे ते जो वदतो त्यालाही म्हणजे बोलणाऱ्यालाही सुख समाधान प्राप्ती होते. हा दोहा नीट समजून घ्या. सत्य मधुर विनम्र अहंकार रहित असे शब्द जो बोलतो त्यामुळे बोलणाऱ्याचे देहभान जाते आणि असे शब्द जो ऐकतो तोही ज्ञान समाधीत जातो. त्याच्या मनाला मनशांती प्राप्ती होते. तसे ते जो वदतो म्हणजे सत्य बोलणारा त्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही सुख समाधानाची प्राप्ती होते. म्हणून मी पण रहित मधुर शब्द देहभानही जाई इतरा शीतल आल्हाद देती बोले त्यासी हो सुख प्राप्ती. पुढे 778 जिभ्या जिन बस में करी नित बसो किए जहान नहीं तो अवगुण उपजे कही सब संत सुजान. जीभ जाचे स्वाधीन राही जगई होई त्याचे आधीन शब्द जीभ नियंत्रण नसे तरी उपजती अवगुण सांगती संत सज्जन. ज्याचे आपल्या जिभेवर शब्दावर नियंत्रण असते त्याच्या नियंत्रणात सारे जग येते. मात्र बोलण्यावर ताबा नसेल तर बेताल स्वैर बोलण्याने व वागण्याने मनोविकार निर्माण होऊन माणसाचा नाश होतो असे संत सज्जन नेहमी सांगतात. करिता शहाण्या माणसाने संत उपदेशाबर हुकूम सदा वागावे. कागा काको धन हरे कोयल काको देत मीठा शब्द सुनायके जन अपनो करी देत. कावळा कुणाचे पळवी धन कोकिळ कुणा धन देई केवळ मधुर शब्द पूजनी कोकिळ परिजन प्रिय होई. तसे पाहायला गेले तर कावळा कुणाचे काही चोरत नाही, धन वगैरे चोरत नाही व नुकसानी करीत नाही. तसेच कोकिळ कुणाला काही धन वगैरे देतही नाही. मात्र केवळ आपल्या शब्द माधुर्याने कोकिळ सर्वांना आवडतो आणि कावळा मात्र त्याच वेळी त्याच्या कर्कश आवाजाने सर्वांना नको नकोसा त्रासदायक होतो. जिही शब्दे दुःख ना लगे सोई शब्द उचार तपत मीठी शीतल भया सोई शब्द तत्सार. दुःख पीडा न उपजे ऐसे नित्य शब्द उच्चारी राग पीडा परिहार करी शीतल अंतःकरण त्या शब्दा महत्व भारी. शब्द असे उच्चारावेत की ज्यामुळे इतरांना दुःख पीडा वेदना यांचा भाव निर्माण झाल्यासारखे वाटणार नाही. उलट पक्षी पूर्वीच जर राग पीडा याने अंतःकरण तप्त झाले असेल तर अशा मधुर व आश्वासक तत्वज्ञान युक्त शब्दाने ते चित्त शांत शीतल होईल. चित्त प्रसन्नता व शांती देणाऱ्या शब्दांनाच फार मोल किंवा अर्थ असतो. काल फिरे शिर उपरे जीव ही नजर नाय कहे कबीर गुरु शब्द गही जमसे जीव बचाय. मृत्यू गिधाड घिरट्या घाली जीव डोईवरी जीवन समजे परी त्यासी गुरु शब्द धरी त्या यमन कधी मारी. जन्मल्यापासूनच काळरूपी गिधाड
जीवाच्या डोईवर घरट्या हालीत असते. मात्र याची जाणीव सर्वसाधारण जीवांना नसते. मात्र ज्याने गुरुचा घन तत्वज्ञान उपदेश नीट समजून घेऊन सत्य ज्ञान प्राप्ती साधली आहे अशांना मृत्यूची भीती किंवा दुःख मृत्यू येऊन सुद्धा सतावत नाही. सत्य ज्ञान मृत्यूचे भय टाळण्यास निश्चितच मदत करते. प्रकरण 30 साधू संग 781 दोहा क्रमांकापासून पुढे सुरू करत आहे. कबीर संगती साधू की जो करी जाने कोय सकल बिरछ चंदन भये भास न चंदन होय. संत संगती करी जो तोची संत महती जाणे. चंदन संगे चंदन सम होती अन्य वृक्ष परिवेळू ना देणे घेणे. साधू संगतीचे महत्व त्यांच्या संगतीत राहणाऱ्यालाच कळू शकते. चंदनाचे झाडाच्या सुगंधाचा परिणाम म्हणून त्याच्या आजूबाजूचे अन्य वृक्ष गंधमय झाल्यासारखे वाटतात. चंदन वृक्ष अन्य झाडांना आपला गुण देऊन त्यांना मोठेपण प्राप्त करून देतो. त्याचप्रमाणे सज्जन संगतीचा परिणाम म्हणून त्याच्या अवतीभोवती राहणारेही सुस्वभावी सज्जन म्हणून ओळखले जातात. मात्र त्यातही एखादा मूर्ख असतो ज्याला संत सज्जनांशी काही देणे घेणे नसते. जसा बाहेरून कडक व आतून पोकळ असणारा बांबू किंवा वेळू म्हणजेच मूर्ख व अक्कलशून्य माणूस चंदनाच्या वृक्षाजवळ असला तरी स्वतःमध्ये काही बदल घडवीत नाही किंवा घडवू पाहत नाही. तसे कबीर संगत साधू की जो की भूसी खाय चीरखांड भोजन मिले साकट संग न खाय. साधू संगे मिळे भूसा जरी तरी त्यासी प्रसाद समजा. दुर्जन संगे मधुर खीरही भक्षण अनुचित समजा. सज्जनांच्या संगतीत भूसा तूस किंवा कदान्न सेविण्याचा योग आला तरी प्रसाद समजून त्याचे जरूर सेवन करावे. त्यात सज्जन सहवास हाच खराखुरा लाभ असतो. मात्र दुर्जनांच्या गुरुहीन पाखंड्याच्या संगतीत मिष्टान्न योग आला तरी तो टाळावा. दुर्जन संगती कधी न करावी हेच सत्य होय. कबीर संगत साधू की नित प्रतीकी जय जाय. दुरमती दूर बहावसी देसी सुमती बताय. साधू संगती धरी नित्य नेमे कबीर सांगत आहे. त्याने नष्ट हो दुर्मती कुमती सद्बुद्धी लाभत आहे. साधू संगतीचा नित्याचा नेम किंवा परिपाठ धरल्यास मनोविकार माया मोह किंवा भ्रममिथ्या अज्ञान नाहीसे होते. कुबुद्धीचा लोप होऊन सद्बुद्धीने माणूस सज्जन होतो. नारद भेटीमुळे वाल्याचा वाल्मिकी महर्षी झाला ते कधीच विसरू नये. कबीर संगत साधू की जो गंधी की बास जो कुध गंधी दे नहीं तो भी बास सुबास. कबीर सांगे साधू संग जैसा अत्तर सुवास. अत्तर विक्या जरी अत्तर ना विकी तरीही देई सुवास. साधू संगती अत्तराच्या सुवासाप्रमाणे सुगंध पसरविणारी दरवळणारी असते. अत्तर विकणाऱ्याने अत्तर विकले नाही तरीही त्याच्याजवळ असणाऱ्या अत्तराच्या साठ्यामुळे त्या अत्तराचा सुवास अनायसे इतरांना प्राप्त होतोच होतो. कबीर संगत साधू की जो गंधी की भास जो गंधी दे नाही तो भी बास सुबास. अत्तर विक्याने अत्तर विकले नाही तरी त्याच्याजवळ असलेल्या अत्तरामुळे त्याला जसा सुवास प्राप्त होतो किंवा त्याच्याजवळ जसा सुगंध दरवळतो त्याचप्रमाणे संत संगतीत जो गेला तो जरी स्वतः संत नसला तरी संत संगतीमुळे त्याचा गंध संतांप्रमाणेच इतरांपर्यंत पोचतो. त्याची कीर्ती संतांप्रमाणेच इतरांपर्यंत पोचते. कबीर संगत साधू की कभी न निष्फल जाय. जो पै बोवै भूनी के फूले फले अघाय. संत संगती कबीर सांगे कधी वाया न जाई. तप्त भूमी सुकवनी बीजा पेरता फुला फळासी पीक येई. संत संगती कधी निष्फळ वाया जाणे शक्य नाही असे संत कबीर सांगत आहेत. तापलेल्या भूमीवर नीट वाळवून सुकवून डग्गल किंवा
अस्सल बी पेरले तर पुरेसा ओलावा मिळताच ते बी रुजते आणि फुलाफळावर येऊन पीक डोलू लागते. त्याच पद्धतीने हृदयाच्या तळमळीने भक्तीच्या आर्ततेने व आर्द्रतेने संत संगती धरली तर त्याचा लाभ मिळतोच मिळतो. एक घडी आधी घडी आधी में पुनियाध कबीर संगत साधू की कटे कोटी अपराध. घटका किंवा अर्धी घटका त्या अर्ध्याची ही अर्धी संगत धरावी जरूर साधूची शरती पापे कोटी कोटींची. संत कबीर सांगतात एखादी घटका किंवा अर्धी घटका किंवा अर्ध्याची अर्धी घटका का होईना पण संत सज्जनांची साथ संगत जरूर करा. त्यामुळे कोटी कोटी पाप राशींचेही निराकरण होते. सारांश साधू संतांसोबत काढलेला पळभरही क्षण असंख्य पाप क्षालनासाठी उपयुक्त ठरतो. मथुरा काशी द्वारिका हरिद्वार जगन्नाथ साधू संगती हरिभजन बिन कछु न आवय हात. मथुरा काशी द्वारिका हरिद्वार जगन्नाथ पडे न हाती कधी काही न करे जरी हरिभजन तैसी साधू सज्जन साथ. संत कबीर सांगतात की मथुरा काशी द्वारिका हरिद्वार अथवा जगन्नाथ यासारख्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करूनही काही साधणे शक्य नाही जोवर हृदयात हरिभजन केले जात नाही आणि साधू सज्जनांचा सहवास किंवा साथ लाभत नाही. ज्या घर गुरु की भक्ती नाही संत नाही मिहमान ता घरी जमडे राधिया जीवत भये मसान. गुरु भक्ती ना सेवा ज्या घरी संत पाहुणा कधी अतिथी येई त्या घरी यम निवास करी घर कसले ते स्मशान राही. ज्या घरी गुरुभक्ती नाही आणि संत सज्जन पाहुणे अतिथी म्हणून येत नाहीत व त्यांचा आदर सत्कार केला जात नाही त्या घरी यमाचीच वस्ती असते. तिथे मृत्यूच नांदत असतो. ते घर म्हणायचे इतकेच प्रत्यक्षात ते स्मशानच असते. साखी शब्द बहुत है सुना मिटान मन का दाग संगती सो सुधरा नाही आता बडा भाग. अमृतवाणी बहुश्रवण करून मन मलिनता न जाई संत संग लाभ घड काही न सुधारे तो खचितची बहु अभागी राही. संत सज्जनांचा अमृतोपदेश मिळूनही ज्याच्या अंतःकरणाचे मालिन्य मिटत नाही आणि त्यांचा सहवास लाभूनही जो सुधारत नाही तो खरोखरच अभागी म्हटला पाहिजे. कबीर कलह अरु कल्पना सत्संगती से जाय दुख वासो भागा भिरे सुख में रहे समाय. भांडन तंटा भ्रमकल्पना संत संगती मिटती दुःख शोक दूर जाई अंत प्रसन्नता सहज मिळेती. संत सज्जनांच्या सहवासात संघर्ष विसंवाद भांडण तंटा यांना थाराच मिळत नाही. दुःख व शोक संत संगत लाभलेल्याच्या वाट्याला न येता त्याचे पासून दूर पळतात. अशा माणसाच्या अंतःकरणात सदैव सुख व प्रसन्नता भरून राहते. भुवंगम बासन भेदही चंदन दोष न लाय सब अंग तो विससो भरा अमृत का समाय. चंदन वृक्षा विळखा जरी घाली तरी भुजंगा नये चंदन गंध विषपूर्ण सर्वस्वी भरुनी राही तरी कैसा त्याचे कायेसी येई चंदन सुगंध. भुजंग चंदन वृक्षाला विळखा घालून बसला तरी त्याचे शरीर सुगंधित होत नाही. यात चंदन वृक्षाचा काही दोष नसतो. जर भुजंगाचे सर्वांगच विषमय असेल तर त्याला कोण काय करणार. एखादा मानव जर संत संगतीतही सुधारत नसेल तर त्यात दोष संताना नसतो. दोष संबंधित माणूस जो सर्वस्वी पाप व दोष याने भरलेला असतो त्याचाच असतो. गुरु के देश में बसी जाने जो कोय कागा ते हंसा बने जाती वर्ण कुल खोय. गुरु प्रदेशी वस्ती करी तरी कावळाही होई हंस सोडी कुल वर्ण मर्यादा पुली
होई सदसत्वे की परमहंस. गुरुसन्निध राहुनी त्याच्या उपदेशाचे पालन केल्याने खळाचे परिवर्तन होते व तो संत बनतो. नारदाच्या उपदेशाचे अनुपालन केल्याने लुटारू वाल्याही महर्षी वाल्मिकी बनला. म्हणूनच संत कबीर म्हणतात की संत प्रदेशात वस्ती करणारा कावळाही हंस बनतो किंवा अविवेकी माणूसही निरक्षीर विवेक करणारा सदसत विवेक जाणून त्याप्रमाणे वागणारा परमहंस बनतो. त्याच्या कुळवर्ण गोत्राच्या मर्यादा नष्ट होऊन त्याच्यात क्रांतिकारी परिवर्तन होते. ऊचे कुलकह जनमिया करणी ऊच न होय. कनक कलश मद भरा साधुन निंदा सोय. उच्च कुली जन्मुनी जरी करणी राही नीच. स्वर्ण कलशी मध्य भरी तरी स्पर्शिन साधू त्यास. नावापुरता उच्च कुलीन प्रत्यक्षात वर्तन मात्र दुर्जनाचे असल्यास ते व्यर्थ ठरते. जसा सुवर्ण कलशी जर मध्याने भरलेला असेल तर साधू संत त्यास स्पर्शही न करता तो कलश झिडकारतात किंवा त्याला दूर लोटतात. सारा सद्वर्तन महत्वाचे. जन्मजात कुलगोत्र उच्च नीचता महत्वाची नाही. कबीर कुसंगन कीजे पाथर जलन तिराय. कदली सीप भुजंग मुख एक बुंद तिर भाय. कुसंगन धरी सांगे कबीर पाषाणी बैसिन भेटे पैल तीर. भुजंग मुखी विष स्वाती बिंदू शिंपल्या केळीत परिमोती कापूर. संत कबीर सांगतात की कुसंगती टाळा. पैल तीरावर जायचे असेल तर दगडावर बसून नदी पल्या ढोता येत नाही. भवसागर पार करायचा असेल तर सज्जन साधू संत सहवास व त्यांच्या उपदेशाचे पालन महत्वाचे आहे. स्वाती नक्षत्राचे पाणी सापाच्या मुखात पडले तर त्याचे विषच होते. मात्र जर ते शिंपल्यात व केळीत पडले तर अनुक्रमे स्वाती बिंदू पासून मोती व कापूर यांची प्राप्ती होते. कुसंग न धरी सांगे कबीर पाषाणी बैसुनी न भेटे पैल तीर. भुजंग मुखी विष स्वाती बिंदू शिंपल्या केळीत परी मोती कापूर. स्वातीचा बिंदू सर्पाच्या मुखात पडला तर विष होतं. शिंपल्यात आणि केळीत पडला तर तोच स्वातीचा बिंदू अनुक्रमे शिंपल्यात मोती म्हणून आणि केळीमध्ये कापूर म्हणून जन्मास येतो. म्हणजे चांगली गोष्ट वाईट ठिकाणी पडली तर त्याचे विष होणार आणि उर्वरित जागी त्या चांगल्याचे आणखी चांगले भले चांगले होते. गिरिये पर्वतसी करते परिये धरणी मंजार. मूर्ख मित्र न कीजिये बुडो काली धार. पर्वत शिखरावरून कोसळून खोल भूमी अथवा गाडून. अंधाऱ्या विहिरीत बुडून मरसी जरी तरी दूर राही मूर्ख मित्रापासून. उंच पर्वत शिखरावरून पडून अथवा भूमीत खोलवर गाडले जाऊन किंवा अंधाऱ्या विहिरीत बुडून एक वेळ मृत्यू आला तरी परवडेल. मात्र मूर्ख मित्राची संगत कधीच धरू नकोस. मूर्ख संगती कधी न कधी करावी. मूर्ख संगती कधी न करावी असे संत कबीर सांगत आहेत. पर्वत शिखरावरून कोसळून खोल भूमी अथवा गाडून अंधाऱ्या विहिरीत बुडून मरसी जरी. पर्वत शिखरावरून कोसळलास आणि खोल भूमीत गाडला गेलास, अंधाऱ्या विहिरीत बुडून मेलास तरी सुद्धा दूर राही मूर्ख मित्रापासून. तरी सुद्धा कधीही मूर्ख मित्राची संगत करू नको. ज्ञानी को ज्ञानी मिले रस की लूट मलूट. ज्ञानी अज्ञानी मिले होवे माथा कूट. दोन ज्ञानी एके ठाई तेथे आनंद ज्ञान रस महापूर. परिज्ञानी अज्ञानी एक जेथे तेथे कुठे मस्तक शूल. दोन ज्ञानी माणसे एकत्र आल्यास ती परस्परात ज्ञानामृत रसपान लुटून लाभ मिळवतात. मात्र ज्ञानी व अज्ञानी एकत्र आल्यास व्यर्थ माथेपोट निरर्थक चर्चा यामुळे नसती डोकेदुखी निर्माण होते. जीवन जोबन राजमद अविचल रहे न कोय. दिन जाय सत्संग में जीवन का फल सोय. जीवन यौवन राजपद अभिमान या एके समयी अंत. म्हणून सोडून मोह माया ही मिळवे
उत्तम फळ संगे साधू संत. सारे जीवन व त्यातील मानवाला प्राप्त होणारे यौवन, राजपद, अभिमान सर्वच्या सर्व अल्पकालीनच टिकणारे असते. म्हणून या क्षणिक व क्षणभंगूर माया मोहाचा नाद सोडून साधू संतांचा सत्संग करावा व शाश्वत सत्य ज्ञान अमृत फल प्राप्त करून घ्यावे. संत सुरसरी गंगजल आणि परवारांग, मैले से निर्मल भये साधू जनके संग. संत रूपी गंगा नदी स्नान करी तरी हो पापतापनाश. दोष जाता ये विमलता निर्मलता, धरी धरी साधू संत सहवास. संत हे गंगा नदीच्या पवित्र पाण्याप्रमाणे पापताप यांचा नाश करणारे आहेत. म्हणून त्यांचा सहवास धरला असता मलिनता पापमयता नष्ट होऊन मन विमल निर्मल होते आणि चित्ताला कायमस्वरूपी प्रसन्नता प्राप्त होते. चर्चा करू तू चौहटे, ज्ञान करो तब दोय, ध्यान धरो तब हे किला, और नाही जा कोय. चर्चा करावी बाजारी, ज्ञान गोष्टी ज्ञानी आत, ध्यान धरावे एकलत्वी, दुसरा नसावा त्यात. सर्वसाधारण चर्चा किंवा गप्पा टप्पा मोकळ्या अंगणात बाजारी किंवा चव्हाट्यावर करण्यास हरकत नाही. ज्ञान चर्चा मात्र ज्ञानी लोकातच व्हाव्यास हवी, तेथे अज्ञानी मूर्खाचे काम नाही. तसेच ध्यान धारणा ही एकट्यानेच करावी, तेथे दुसऱ्याचे किंवा अनेकांचे प्रयोजन नाही. सराव ज्या गोष्टी जिथे आणि ज्यांनी कराव्यास हव्यात तेथे आणि त्यांनीच करणे अत्यावश्यक आहे. साधू संगत परिहरे, करे विषय को संग, उपखनी जल भावरे, त्याग दिया जलगंग. साधू संगटा कुणी धरी जो, माया मोह संसारी आस्था, सन्निध वाहते गंगा जल दुर्लक्षिणी, वीर खणण्या करी पराकाष्ठा. साधू संतांचे सान्निध्य सहवास दुर्लक्षून जो सांसारिक मोहमायेत गुरपटण्यात धन्यता मानतो, तो घराजवळून गंगा नदी वाहत असतानाही किंवा कोणताही नैसर्गिक वाहता जलस्रोत असतानाही तिकडे लक्ष न देता वीर खणण्यासाठी पराकाष्ठा करणाऱ्या मूर्खाप्रमाणे समजावा. येथे हे संत संगतीचे प्रकरण संपले. अस्तु. उद्या पुढील भाग प्रकरण 29 सत्य असत्य विवेक याचे विवेचनाने निरूपण उद्या करू. तोपर्यंत धन्यवाद. शुभप्रभात. शुभ दिन.